पवार सर, डॉक्टर गायकवाड सर, कार्यक्रमाचे आजचे प्रमुख सांस्कृतिक विभागाचे डॉक्टर उत्तरे सर, डॉक्टर कनकुटे सर, डॉक्टर बोर्डे मॅडम, प्रशासकीय अधिकारी गजर सर, दांडगे सर, जे काही आत्तापर्यंत तुमच्यासोबत इथे सर्व होते त्या सर्वांची तुम्हाला ओळख व्हावी म्हणून आपला हा आजचा वेलकम फंक्शन असतो. आजचा म्हणजे तुमचा प्रवेशाच्या दिवसांपासून आज आम्ही तुमचं स्वागत करण्यापर्यंतचा आणि नंतर परीक्षा होण्यापासून तुम्ही महाविद्यालयाच्या बाहेर जाण्यापर्यंतचा हा जो कालावधी असतो. आपण म्हणतो की माणूस जन्माला येऊन मृत्यूपर्यंत जे काही सगळं करतो ते त्याच्यासोबत जातं. तसं ॲडमिशन घेतल्यापासून तुम्ही इथून पास होऊन बाहेर पडेपर्यंतचं जे काही तुम्ही कराल ते तुम्हाला येत्या जीवनामध्ये कामी येणार आहे. महाविद्यालयामध्ये ICCC ज्याला आपण विशाखा समिती असं म्हणतो, महिला संरक्षण समिती, तर ही समिती माझ्याकडे आहे. कुठल्याही प्रकारचे महिला संदर्भातल्या समस्या असतील तर तुम्ही माझ्याकडे येऊ शकता. मुलांनाही असं वाटलं की बाहेर काही प्रॉब्लेम आहेत महिलांसंदर्भातले जे तुमच्या घरातले असतील, बाहेर समाजात तुम्ही जिथे काम करता तिथल्या काही समस्या असतील तर मार्गदर्शक म्हणून तुम्ही माझ्याकडनं त्यावर कुठल्याही प्रकारचे प्रॉब्लेमचं सोल्युशन घेऊ शकता. आता आपण दिवाळीमधला बदल बघितला, त्यानंतर काय शीतल मगरमधला फरक बघितला. ह्या मुली पूर्वी महाविद्यालयात जेव्हा आल्या होत्या ह्या बोलत सुद्धा नव्हत्या, स्टेजवर यायला सुद्धा घाबरत होत्या. परंतु आज इथे आल्यानंतर 2-3 वर्षानंतर त्यांचा जो कॉन्फिडन्स तुम्ही बघितला तो तुम्हालाही वाटेल की खरंच आपण इतक्या चांगल्या पद्धतीने व्यक्त होऊ शकतो का, बोलू शकतो का. तिचे अनुभव तिने ज्या पद्धतीने सांगितले आणि त्यातनं प्रॉब्लेममधून ती बाहेर कशी आली हे सुद्धा तिने तुम्हाला सांगितलं की वेळ प्रसंगी आपण कुणाची मदत घेऊ शकतो, कुणाला कॉल करू शकतो किंवा कुणाशी संपर्क साधू शकतो. म्हणजे प्रशासनाला सुद्धा तुम्हाला संपर्क साधता आला पाहिजे. शासनाने एवढ्या हेल्पलाईन काढलेल्या आहेत है ना, महिलांसाठी वेगळी कॉल सेंटर्स आहेत, मदत करणारे सेंटर्स आहेत. तर यावेळी आपण नेमका कुणाला कॉल करायचा, कुठला आपल्याला हेल्पलाईन नंबर असतो, महिला तक्रार निवारण केंद्र कोणता असतो, भावसार मॅडमचा नेमका नंबर कोणता आहे, कॉलेजचा नंबर कुठला आहे, 2-4 प्राध्यापकांचे नंबर तुमच्याकडे पाहिजे. ग्रुपमध्ये तुम्ही बनवलेले आहात, सगळ्या ग्रुपमध्ये तुम्ही ॲड आहात तरी सुद्धा आपल्याला माहिती नसतं की कोणते गायकवाड सर आहेत, कोणते पवार सर आहेत, कोण उत्तरे सर आहेत, कोण मुंडे सर आहेत. या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती होणं गरजेचं आहे. आलं का लक्षामध्ये? इथे जेव्हा MSW ला तुम्ही ॲडमिशन घेता किंवा BSW ला तुम्ही असता याचा अर्थ आपण संपूर्ण समाजाचे एक चांगले डॉक्टर बनण्यासाठी पुढे जात आहोत. जे आपले डॉक्टर्स असतात समाजातले, ताप थंडी आली, डोकं दुखलं, डोळे आले, कान दुखतोय, परंतु इथे जेव्हा येतो तेव्हा खऱ्या अर्थाने माणसांना ओळखण्याचं तंत्र आपण समाजकार्यामध्ये शिकत असतो. तुम्हाला वृद्धाश्रमाची व्हिजिट करवली, तुम्हाला 7 दिवस वेगवेगळ्या एजन्सी दाखवल्या. याचा मागचा उद्देश काय आहे? का दाखवल्या एजन्सीज? काय शिकायचंय आपल्याला त्या एजन्सीमध्ये जाऊन? आपण वृद्धाश्रमाला भेट दिली, का दिली? अपंग विद्यालयाला भेट दिली तर तिथले जे माणसं आहेत त्यांचं दुःख काय आहे आपल्याला पदाशिवाय त्यांचं दुःख सुद्धा समजून घेण्याचं एक माध्यम आहे. वृद्धांकडे तुम्ही गेला असाल तर त्यांचे केविलवाणी चेहरे तुम्ही पाहिले असतील. प्रत्येकाला वाटतं की माझ्याजवळ एखाद्या पोरीने येऊन बसावं, एखाद्या मुलाने माझ्याजवळ यावं, माझ्याशी संवाद साधावा. मोठ्या मोठ्या शहरांमध्ये जिथे आईवडील शहरामध्ये ठेवून मुले परदेशात गेलेली आहेत अशा आईवडील आपल्या कामवाल्या बायकांना 100-50 हजार रुपये देऊन आमच्यासोबत